अभी हम लोग जा रहे हैं हमारे शिवसेना के मुख्य नेता और राज्य के उप मुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे साहब को मिलने के लिए उनके बंगले पर। वहां जाने के बाद हमको साहब जो भी आदेश देंगे उस तरह से हम लोग आगे काम करेंगे। अभी तक जो ऑफिशियल पार्टी की तरफ से या पार्टी के मुख्य नेता माननीय एकनाथ जी शिंदे साहब है उनके तरफ उनसे हमारी अभी मुलाकात होगी 5-10 मिनट बाद जब वो नागपुर में आएंगे और उनका आशीर्वाद लेके फिर जैसा साहब कहेंगे वैसा होगा। प्रतिक्रिया माझी आनंद आहे। मला माझ्या लोकांमुळे मला खूप आनंद वाटतोय आणि मला आभार मानावे वाटतात माझ्या सगळ्या पक्षश्रेष्ठींचे। देवेंद्रजींच्या टीममध्ये परत काम करायची संधी मिळते। आणि या काही नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आपण पाहिली। भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांचा आम्हाला निरोप आहे की दुपारी 4 वाजता शपथविधी आहे, त्याच्या अगोदर तुम्ही पोहोचा आणि आम्ही ऑलरेडी नागपूरमध्ये आज दाखल झालेलो आहोत आणि मला नक्कीच खात्री आहे की आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जी काय जबाबदारी माझ्यावर देतील ती मी योग्य तऱ्हे पार पाडण्याचा प्रयत्न करेन। हवेत असतानाच मला फोन लागलेला होता आणि आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेब त्यांचा मला निरोप आलेला होता की आपण यादीमध्ये आपलं नाव आलेलं आहे आणि आपल्याला शपथ घ्यायची आहे। अनेक धक्कातंत्र यावेळेस दिसत आहे, नवीन चेहऱ्यांना संधी आहे, भविष्याची पेरणी करते भाजप। मी खरं सांगू का, फक्त मला माझंच नाव अजून कळालेलं आहे। मी आत्ताच विमानातून उतरलो, अगदी 2 मिनिट झालेत आणि आपणच मला इथे धरलेलं आहे, पण मला अजून कोणाची नावं आहेत नाही आहेत याची सुद्धा कल्पना नाही आहे। मला वाटतं आता यादी मी बघेल 5 मिनिटात गाडीत बसल्यानंतर, त्यावेळेलाच मला बोलता येईल या विषयावर। मला वाटतं अजून अधिकृतपणे राज्यपाल महोदयांकडे यादी जायची आहे, परंतु आम्हाला विश्वास आहे की शिवसेना पक्षामधील सर्वात तरुण आमदार म्हणून नक्कीच पक्षाकडनं संधी दिली जाईल आणि नक्कीच त्या संधीच्या मार्फत महाराष्ट्राची सेवा करायची एक चांगली संधी मला उपलब्ध होते। या संधीसाठी तुम्हाला फोन सुरू झालेले आहेत, भाजपच्या नेत्यांना फोन आलेले पाहायला मिळतात, राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोन आलेले, शिवसेने म्हणून तुम्हाला आलेत का फोन? आणि आता काहीच तास उरलेत फक्त, मला वाटतं पुढच्या 1-2 तासांनी चित्र अजून स्पष्ट होईल, पण कॉल झाला सुरुवात झालेली आहे। अभी पता चला है कि मेरा नाम आ गया है लिस्ट में और 4 बजे शपथ विधि के लिए बुलाया है, तो 4 बजे हम लोग ओथ ले लेंगे। नहीं, हमेशा हमारे सरकार ने महिलाओं को सम्मान किया है। आप जैसे देखते हैं कि लाडली बहन से पूरे समाज में आज महिलाओं को इतना सम्मान मिल रहा है और यहाँ पूरे लिस्ट में भी आप देखेंगे कि 3 महिलाओं के नाम है, तो सरकार बहुत महिलाओं को प्रमोट कर रही है, ऐसा ही मुझे लगता है।